होता तेव्हा त्याला त्याच्या दुसरीच्या पुस्तकात सावित्रीचे चातुर्य हा धडा दिसला. तो धडा वाचू लागला तेव्हा त्याची आई त्याच्या बाजूला उभी राहून तो धडा अगदी शांतपणे ऐकत होती. मुलगा मनात म्हणाला, माझ्या निरक्षर आईला यातलं काय कळणार आहे. पण दुसऱ्या दिवशी रामप्रहरात त्याची आई दळायला उठली आणि तिच्या मंजूळ आवाजात ओवी गाऊ लागली. सावित्री सावित्री सत्यवानाची सावली, निघे सत्यवान त्याच्या मागून धावली. मुलगा चकित झाला. काल जो धडा त्याने वाचला होता त्या संपूर्ण धड्याचे त्याच्या आईने कवितेत रूपांतरण केले होते. त्याने आईला विचारलं, तुला ही ओवी कोणी शिकवली. त्यावर त्याची आई म्हणाली, काल दी तुनं मला धडा वाची दाखवला त्याचंच गाणं माझ्या मनानं मी म्हणत होती. तो मुलगा म्हणजे कवी सोपानदेव चौधरी आणि त्याची आई म्हणजेच कवयित्री बहिणाबाई चौधरी. एक निरक्षर आई ते एका विद्यापीठाला तिचं नाव म्हणजेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ. हा प्रवास साधा नाही. आज आपण याच बहिणाबाईंच्या निवडक कवितांचा आस्वाद घेणार आहोत. आता तुम्ही म्हणाल की 8 अक्षर असं नाव का. तर मगाशीच आपल्याला सांगितलं गेलं, गेलं गेलं आभायात. त्या म्हणतात साप आणि विंचू बरे, त्यांच्या विषाला उतारा तरी असतो, पण एखाद्याचं मन कलुषित झालं ना तर त्यावर कुठलाच उपाय नसतो. मन जहरी जहरी याचं न्यार रे तंतर, अरे इचू साप बरा त्याले उतारे मंतर, त्याले उतारे मंतर. पुढे जे त्यांनी लिहिलंय त्यांची जी कल्पना आहे ना ती मोठमोठ्या कवींना चकित करणारी आहे. त्या म्हणतात, देवा असं कसं मन असं कसं रे घडलं, देवा असं कसं मन असं कसं रे घडलं, कुठे जागेपणी तुले असं सपान पडलं, कुठे जागेपणी तुले असं सपान पडलं. चक्क देवालाच बहिणाबाई विचारतायत की तुला जागेपणी स्वप्न पडलं म्हणून तू मन ही सुंदर निर्मिती केली असेल. किती उच्च कोटीची कल्पना आहे. ऐकूयात बहिणाबाईच्या शब्दातले मनाचे वर्णन मन वडाय वडाय आपल्यासमोर सादर करीत आहेत आमचे अष्टपैलू कलाकार उज्ज्वल वळंके. तुम्हाला कोण आणि कशा प्रकारे सांगतो यावर अवलंबून असतं, नाहीतर भलतेच घोळ होतात. तुम्हाला मी शाळेत असतानाचा एक किस्सा सांगतो. एक दिवस माझा एक मित्र आमच्या लहान वर्गातल्या मुलांना उगाचच मारत होता आणि ते रडायला लागलेत की तो हसायचा. मी त्याला विचारलं, तू हे असं का करतोयस. त्यावर तो मला म्हणतो की संत कबीरांनी असं सांगितलंय. मी म्हटलं कसं. तेव्हा तो मला म्हणाला, काल माझे वडील मला म्हणाले, कहे कबीरा ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोए. आता त्यांनी त्याला ज्या पद्धतीने सांगितलं त्याने त्या पद्धतीने ते घेतलं. तुमची सांगण्याची पद्धत योग्य पाहिजे. संत कवी बऱ्याचदा एखादा दाखला देऊन आपल्याला आपलं म्हणणं लोकांना पटवून देतात. उस डोंगा परी रस नोहे डोंगा, कारे भुललासी वरलिया रंगा. हे त्याचं एक उदाहरण आहे. बहिणाबाई सुद्धा आपल्या कवितेत म्हणतात, खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा, खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा, पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा. तिची इलुशीच चोच तेच दात तेच ओठ, तिची इलुशीच चोच तेच दात तेच ओठ, तुला दिले रे देवाने 2 हात 10 बोट, 2 हात 10 बोट. त्यांच्या नात्यातला एक जण बाज विटण्याचा प्रयत्न करत होता पण काही केला त्याला ते जमेना. ते पाहून बहिणाबाई त्याला म्हणताय, सुगरण पाहिली आहेस का, एवढंसं पाखरू, त्याची एवढीशी चोच, पण घरटं किती सुरेख विणतं. पण तुला मात्र 2 हात आणि 10 बोटं दिली असून सुद्धा साधी बाज विणता येत नाही. सुगरणीचा दाखला देऊन बहिणाबाईंनी किती सुंदर कविता रचली आहे. त्यातूनच त्यांच्या कलात्मकतेचे सामर्थ्य दिसून येते. ऐकूयात खोप्यामध्ये खोपा. काम करता करता देख देवाजीचं रूप, हास हास माझ्या जीवा असा संसारात हास, पीडा पीडा संकटाच्या तोंडावर कायम हास. जग जग माझ्या जीवा असं जगण तोलाचं, जग जग माझ्या जीवा असं जगण तोलाचं, उच्च गगनासारखं धरत्रीच्या रे मुलाचं, धरत्रीच्या रे मुलाचं. ऐन तारुण्यात पतीचं निधन झाल्यानंतर लपे गरमाची रेखा ही कविता त्यांना टिकली असावी. पतीच्या निधनानंतर त्या खचून गेल्या नाही, त्या जिद्दीने परिस्थितीला सामोऱ्या गेल्या. त्या म्हणतात, जरी फुटल्या बांगड्या मनगटी करत उत, जरी फुटल्या बांगड्या मनगटी करत उत, तुटे मंगय सुतर उरे गयाची शपथ. नका नका करू आया बाया, नका करू माझी किव,
नका नका करू आया बाया, नका करू माझी जीव, झालं झालं समाधान, आता माझा माले जीव, आता माझा माले जीव. माणूस जेव्हा हतबल होतो ना तेव्हा सर्रास ज्योतिषाकडे जातो. पण बहिणाबाई कर्मनिष्ठ होत्या. त्या म्हणतात, नको नको रे ज्योतिषा, नको हात माझा पाहू, नको नको रे ज्योतिषा, नको हात माझा पाहू, माझे दैव माले कळे, माझ्या दारी नको येऊ. आणि पुढे जाऊन त्या असंही म्हणत आहेत की नशिबाची जे 9 ग्रह आहेत ना ते स्वतः सुद्धा कुठे स्थिर असतात. अरे नशीब नशीब लागे चक्कर पायाले, अरे नशीब नशीब लागे चक्कर पायाले, नशिबाचे 9 गिरे ते बी फिरत राहिले, ते बी फिरत राहिले. बहुत अशा या खंबीर बहिणाबाई आपल्याला काय म्हणतायत, रडू नको माझ्या जीवा तुला रड्याची रे सव, रडू नको माझ्या जीवा तुला रड्याची रे सव, रडू हसव रे जरा त्यात संसाराची चव, त्यात संसाराची चव. ऐकूयात संगीत शिक्षिका मनीषा साने आणि संगीत निर्देशिका ज्योती भट यांच्या आवाजात लपे करमाची रेखा, आणि पाहूयात देखील बहिणाबाई आपल्याच मनाला कसं समजवत आहेत ते. चित्रपटांमध्ये ते दाखवलं गेलंय. एखादी गोष्ट फेमस व्हायला चित्रपट यावा लागतो, कारण आपण पुस्तकं वाचत नाही, आणि मग त्यासाठी आपल्याला वाचन प्रेरणा दिन आज वेगळ्या पद्धतीने साजरा करावा लागतो. पण असे मानिनी चित्रपटामध्ये बहिणाबाईंचं गीत, वसंत पवारांचं संगीत, सुमन कल्याणपूर यांचा सोज्वळ आवाज आणि पडद्यावरती जयश्री गडकर यांचं सोज्वळ रूप, इतका सोज्वळ संसार मी आज ताग्यात कुठे पाहिला नाहीये. बहिणाबाई जरी आधी हाताला चटक येईल तेव्हा मियते भाकर असं म्हणत आहेत, तरी त्या कवितेत शेवटी हेही म्हणत आहेत, देखा संसार संसार शेंग वरतून काटे, देखा संसार संसार शेंग वरतून काटे, अरे वरतून काटे मधी चिकणे सागर गोटे, मधी चिकणे सागर गोटे. वरतून कितीही कष्ट असले तरी संसारात प्रेम फुलत असतं. तेव्हा ऐकूयात हे अजरामर गाणं, अरे संसार संसार, माधुरी दीक्षित आणि पूजा फडणीस या संगीत शिक्षकांच्या आवाजात. बासरी श्री सचिन धुमाळ सर, हार्मोनियम श्री मिलिंद करमरकर सर, व्हायोलिनला आमचे श्री राजन माशेलकर सर, तर पुन्हा एकदा आपल्यासाठी इथे आलेले आहेत. तालवाद्याला श्री अनिल शिर्के, श्री नितीन गलांडे, ढोलक ढोलकी संगीत निदेशक श्री विनय चौगुले, तबला संगीत निदेशक श्री संतोष आपटे सर. आणि या कार्यक्रमाची संकल्पना आणि नियोजन आमच्या सन्माननीय प्राचार्य श्रीमती शिवांगी दामले मॅडम यांनी केले, तेव्हा त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होईल. डोळ्यात अश्रू येतात ना ते अश्रू म्हणजे पाऊस. दैवा तुझा रे हारास, जीवा तुझी रे निरास. पण दैवत त्या पावसाचाही हारास मांडतो. हारास म्हणजे लिलाव, आणि त्याचा कौल कोणाच्या बाजूने पडेल ह्यावर माणसाची मिजाज अवलंबून असते. अशी ही धरित्रीची कन्या बहिणाबाई धरित्रीबद्दल बोलताना म्हणते, अशी धरित्रीची माया तिले नाही सीमा, अशी धरित्रीची माया तिले नाही सीमा, दुनियेचे सर्व पोट तिच्यामध्ये झाले जमा, तिच्यामध्ये झाले जमा. आणि त्या शेतकऱ्याबद्दल बोलताना म्हणतात, शेतामध्ये भाऊ राया खाली वाकला वाकला, त्याने आपल्या कपाई तिया मातीचा लावला. अशी भाग्यवंत माय भाऊ रायाची जमीन, वाड वडिलांचं देवा, राखी ठेवा रे वतन, राखी ठेवा रे वतन. बियाणाच्या पेरणीपासून ते गाडी भरून आलेलं धान्य या सर्व प्रक्रियेचं वर्णन त्यांनी देव अजब गारुडी या कवितेत केलंय. तेव्हा चला जाऊयात जयगावच्या शेतात. नीता गवळी, संगीत शिक्षिका हेमाली पिंगळे, स्नेहा कुसगावकर, वैशाली मगर, तृप्ती वालावलकर, संगीत निर्देशिका मानिनी पवार, आणि नृत्य दिग्दर्शन होतं संगीत निर्देशिका मानिनी पवार यांनी. तिचा दर्जाही उत्तम असतो, पण तुमच्या समोर ती कविता कशा प्रकारे सादर केली जाते ना यावर त्याची रसनिर्मिती अवलंबून असते. पुन्हा एकदा माझ्या शाळेतला एक किस्सा सांगतो. मला किस्से सांगायला फार आवडतात. आम्हाला मराठी शिकवायला एक सर होते. ते आम्हाला गद्य विभाग खूप सुंदर शिकवायचे. अगदी तो पाठ डोळ्यासमोर उभा करायचे. पण कविता म्हटलं ना की ते अगदी नीरस असायचे.
एक दिवस ते आम्हाला केशव सुतांची एक तुतारी द्या माझं आणून ही कविता शिकवत होते. बघा त्यांची शिकवायची पद्धत कशी. एक तुतारी द्या माझ्या आणून फुंकीने जीवी स्वप्राणाने, एक तुतारी द्या माझ्या आणून फुंकीने जीवी स्वप्राणाने, भेदून टाकीने सगळी गगने येस कांबळी दीर्घ तिच्या त्या किंकाळीला. मी चकित झालो की केशव तुम्हाला ओळखायचे, माझं नाव लिहिलंय काय. म्हणून मी नाव शोधायला लागलो तर शेजारचा मित्र म्हणतो की अरे तुझं लक्ष नाही ना म्हणून तुझं नाव घेतलंय त्याने. तर बघा कसे म्हणाले की भेदून टाकीने सगळी गगने येस कांबळी दीर्घ तिच्या त्या किंकाळीने, अशी तुतारी द्या माझं लागली. आता अशी कविता शिकवली तर येणारी पिढारी काय तीच तुतारी वाजवणार आहे. मला खरंच प्रश्न पडायचा यांचं कवितेशी इतकं वाकडं काय आहे. काही वर्षानंतर कळलं की त्यांच्या बायकोचं नाव कविता होतं. असा विनोदाचा भाग झाला. कारण या गाण्यानंतर मध्यंतर होणार आहे. ही सगळी रसनिर्मिती होण्यामागचं कारण की तिला दिलेली चाल, तिला दिलेलं संगीत. या कवितेला अतिशय उत्तम अशी चाल आणि संगीत संयोजन ज्यांनी दिलं आहे आणि त्यांनी ते गायलंही आहे रेकॉर्डमध्ये, त्या आहेत प्रख्यात गायिका कल्याणी साळुंखे. आणि आपलं भाग्य आहे की त्या आज आपल्यात उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ. आता ऐकूयात पाऊस ही कविता सोनल गणवीर यांच्या आवाजात. तो कैसा लग रहा है प्रोग्राम सर आपको यहाँ पर? अच्छा प्रोग्राम है, बहुत अच्छा प्रोग्राम है। दीनानाथ मंगेशकर नागपुरी में आज हम बैठे हैं और बीएमसी का प्रोग्राम यहाँ चल रहा है। बीएमसी के टीचरों का प्रोग्राम है और इस समय लंच समय हुआ है। लंच समय में हम और बेल बज गई है। अब बहुत जल्दी ही प्रोग्राम फिर से शुरू होने वाला है। यहाँ पर्दा उठेगा, देखिए आप, पर्दा ये बंद है और ये पर्दा उठ रहा है, देखिए पर्दा उठ गया है।